तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत मका या पिकाच्या प्लॉटवर. सध्या बघू शकता तुम्ही, मका जी आहे सध्या कणीस भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि परिपक्व होत आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही जी व्हरायटी आहे मित्रांनो, पण रब्बीमध्ये याची लागवड केली होती आणि लागवड ही टोकन पद्धतीनं केली आहे आणि पाणी देण्याची पद्धती ही आहे, रानपाणी आहे. पाटाच्या पाणीने आपण पाणी देतो आहे. सध्या 2 ते 3 पाण्याची आवश्यकता आहे, त्यानंतर ही परिपक्व होऊन जाईल. या काळामध्ये मित्रांनो आपल्याला पोटॅशयुक्त म्हणजे इथून 15 दिवस आधीच पोटॅशयुक्त खत आपण याला दिलेले आहेत, जेणेकरून आपल्या कणसाची साईज ही चांगली होईल आणि मक्याचं कणीस हे चांगल्या प्रकारे भरेल, उत्पन्नात नक्की वाढ होईल. तर या काळामध्ये मित्रांनो आपल्याला काही नियोजन करणं गरजेचं आहे. जसं की यामध्ये कणीस जर एक 60% भरण्याच्या अवस्थेत असेल, तर त्यावरचं जे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की पाखराने खाल्लेलं आहे. आणि मग कणीस 60% भरला असेल तर त्याच्यावरचं जे तुरा आहे ते तुम्ही काढून टाकू शकता, जेणेकरून ते काढल्यामुळे काय होईल, आपल्या कणीस भरण्यास मदत होईल. त्याची म्हणजे जमिनीपासून जे अन्नद्रव्य आहेत ते वर न जाता ते सर्व आपल्या कणसामध्ये उतरतील. हे अशा प्रकारे तुम्ही ते तोडू शकता. असं केल्यानं आपल्या कणसाचं साईज वाढण्यात मदत होईल आणि उत्पादनामध्ये पण मोठ्या प्रमाणात आपल्याला फरक जाणवतो. आणि आपला जो कणीस जो मक्याचं झाड आहे ते वाऱ्यामुळं किंवा मुळे सुद्धा त्याला पडू शकत नाही किंवा मग आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त हवा खेळती राहण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि जेणेकरून व्यवस्थित आपलं कणीस भरेल. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन या काळामध्ये करा. पाण्याच्या अवस्थेमध्ये उन्हाचं प्रमाण सध्या जास्त आहे, त्यामुळं आवश्यकतेनुसार आपण पाणी देण्याचा प्रयत्न करावा आणि वेळोवेळी आपलं त्याचं नियोजन करावं. या काळामध्ये मित्रांनो पाखरापासून आपल्या कणसाचं एक संरक्षण करणं गरजेचं आहे किंवा जंगली जनावरं, रानडुक्कर किंवा माकडे यापासूनही आपल्याला रक्षण करणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये बघू शकता की पाखराने हा कणीस खाल्लं आहे. आता परिपक्व जवळपास एक 70% कणीस भरण्याच्या अवस्थेमध्ये भरले जवळपास. एक साधारणतः 10-15 दिवसामध्ये हा मक्याचा प्लॉट हा रेडी होईल हार्वेस्टिंगसाठी. सध्या मक्याला खूप भाव कमी आहे, पण बघू पुढे भविष्यात काय होतील ते. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता आणि जास्तीत जास्त आपलं उत्पादन घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपला हा प्लॉट आहे. तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला, मक्याचं नियोजन, याविषयी तुम्ही आम्हाला व्हिडिओमध्ये याच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.